तर वंचित आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। वंचित आघाडीला सोबत घेऊनच मविया पुढे जाईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई असल्याचं देखील यावेळेला आव्हाडांनी म्हटलेलं आहे। काय सांगाल की बैठक तर पार पडली आहे असं म्हटलं जात होतं की आजची शेवटची बैठक नाही, काल आम्ही तिघं बसलो होतो। आमच्यातलं जे काही अंडरस्टँडिंग आहे ते झालेलं आहे, पण वंचित हा आमचा घटक आहे, महत्त्वपूर्ण घटक आहे। आज त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे, प्रस्ताव दिल्यानंतर निगोशिएशन्स होतात आणि निगोशिएशन्स झाल्यानंतर फायनलायझेशन होतं। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वंचित हा आमचा घटक असलाच पाहिजे असं आमचं मत आहे। आणि आम्हाला जो उद्देश आणि जो हेतू आमच्या मनात आहे तोच हेतू आणि उद्देश आंबेडकर साहेब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या मनात आहे, प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या। आणि संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी आमची सगळ्यांची लढाई आहे। लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी लढाई आहे। त्याच्यामुळे ही लढाई तशी सोपी पण नाही हे आंबेडकर साहेबांना पण माहिती आहे। त्यामुळे आंबेडकर साहेब असले पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे। पण 27 जागा त्यांनी सांगितल्या आहेत, त्यातल्या काही जागांवर ते आग्रही आहेत। असं आहे की जागा आहेत त्यांनी आम्हाला जागा काही सांगितलेल्या नाही, त्याच्यावरती चर्चा होईल, अंतिम निर्णय होईल। पण वंचित बहुजन आघाडीला घेऊनच महाविकास आघाडी पुढे जाईल याच्यात तुम्ही कुठलीही शंका बाळगू नका। पण आणखी एक त्यांचा जो आज त्यांनी जे पत्र दिले त्यात त्यांनी म्हटलंय की ओबीसींना किती उमेदवार असावेत, मुस्लिम किती उमेदवार असावेत। त्यांनी असं सांगितलं आहे की हे करा, त्यांनी बंधनं नाही टाकली आहेत, हे तुम्हाला बंधनकारकच आहे असं त्यांचं कुठेही मत नाही आहे। त्याच्यामुळे एकदा सीट शेअरिंग झालं की संपलं।